आज आपण पौष महिन्यातील रविवारी जी कहाणी ऐकली जाते, अगदी 5 शब्दाची कहाणी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि पूजाविधी कशी करायची आहे, त्यामागचं कारण काय आहे, आपण कोणतीही पूजाविधी केली तर आपली ती वाया जात नाही। आज तर आपण सूर्यनारायणाची कथा ऐकतोय आणि कहाणी सुद्धा। तर सूर्यनारायणाची केलेली सेवा कधीही वाया जात नाही, कारण पृथ्वीचा चालक आहे तो, सृष्टीचा कर्ता आहे तो। जर सूर्यच उगवला नाही तर पृथ्वीचा नाश ठरलेला आहे। त्यामुळे सूर्य देवाला दररोज जल अर्पण करणं, अर्घ्य देणं हे आपल्या आरोग्य प्राप्तीसाठी खूप फायदेशीर आहे। नक्कीच त्याने आपल्याला समाधान मिळत असतं। बऱ्याच ठिकाणी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ही पूजा केली जाते, पण आता ही ज्यांना शक्य नाही, विड्याच्या पानावरती रक्तचंदनाने रानोबाई काढायची, 6 रेषाचं मंडळ करायचं, 6 दोऱ्याला गाठी मारायच्या, ही एकत्रित पूजा केली जाते। पण आता सर्वांनाच या पद्धतीने पूजा करणं जमत नाही, तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची मी पूजा पुढे डिटेलमध्ये दाखवलेली आहे आणि याचे काही व्रत नियम पाळायचे असतात व्रताचे, ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। सकाळी लवकर उठून ही पूजा केली जाते, कारण सूर्य उगवण्याच्या अगोदर ही पूजा आपली झालेली असावी। ही पूजा कुठे करावी, अंगणात करावी का देवाच्या समोर करावी? आता बऱ्याच ठिकाणी अंगणात जर पूजा केली तर काही पक्ष्यांचा त्रास असल्यामुळे तिथे आपण पूजा करणं कधी शक्य असेल किंवा नसेल, काही जणांना जागा नसेल, त्यामुळे आपण अंगणात नाही केली किंवा तुळशी समोर केली, तिथे जागा असेल तिथे करू शकता, नसेल जागा तर आपण देवाच्या समोर सुद्धा ही पूजा करू शकतो। तर आता काही नियम पाळायचे असतात। या दिवशी दिवसभर केस विंचरले जात नाहीत। एक तर तुम्ही पूजा करण्याच्या अगोदर केस विंचरू शकता किंवा पूजा दिवस मावळ्याच्या नंतर संध्याकाळी 7-8च्या नंतर आपण ही पूजा झाल्यावरती आपण केस विंचरू शकता। या दिवशी काही कापू नये, चिरू नये असं सुद्धा बऱ्याच ठिकाणी नियम पाळत असतात। उपवास लवकर सोडायचा हा सुद्धा नियम आहे आणि उपवास सोडण्याच्या अगोदर तुम्हाला कहाणी करावायची असते। रानोबाई ही सूर्याची पत्नी आहे, तिची पूजा या व्रतामध्ये केली जाते। तिची कथा न ऐकल्याने एका राणीला दारिद्र्यव्यथा प्राप्त झाली होती। तिला या गोष्टीचा खूप पश्चाताप झाला। यानंतर तिने आदित्य रानोबाईची पूजा केली, व्रताचा संकल्प करून आदित्य रानोबाईची मनोभावे पूजा केली। यानंतर तिला पुन्हा गतवैभव लाभलं, अशी ही कथा आहे। कहाणी करावायची असते आणि कहाणी केल्यानंतरच आपलं जे व्रत आहे ते पूर्ण होत असतं। राजाच्या राणीने कहाणी ऐकली नव्हती म्हणून तिला 12 वर्षाचा वनवास सोसावा लागला होता, सहन करावा लागला होता। तर आपण कहाणी ऐकूनच उपवासाचं व्रत सोडायचं आहे। त्यानंतर आपण पूजा कशी मांडलेली आहे मी ती सुद्धा माहिती तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेली आहे। जर तुम्हाला मी सुरुवातीला दाखवल्या ज्या फोटोप्रमाणे जर तुम्हाला पूजा जमत नसेल तर तुम्ही या पद्धतीने अशा साच्या प्रकारे सूर्यनारायण काढून घ्यायचा आहे। त्या बाजूला एक रानोबाई काढून घ्यायची आहे। आता बऱ्याच ठिकाणी रानोबाईचे 2 प्रतिमा काढल्या जातात, पण मी इथे एकच काढलेली आहे। जर तुमच्याकडे 2 काढत असाल तर 2 काढू शकता। त्यानंतर कोणतेही शुभ कार्य करायचं म्हणलं तर आपण स्वास्तिक काढत असतो आणि ओमचं चित्र सुद्धा मी काढून घेतलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं चंद्राचं चित्र सुद्धा छोटंसं काढून घ्यायचं आहे। त्यानंतर जे काही आपण संक्रांतीसाठी भाज्यांचा वापर करत असतो त्याच या पूजेमध्ये सुद्धा आपण वापर करत असतो। ज्या काही तुमच्याकडे यामधील जास्तीच्या भाज्या असतील किंवा नसतील, एखादी नसली तरी पण चालतं, पण यामध्ये ज्या काही आहेत त्या तुम्ही ठेवायच्या आहेत आणि पूजा करून घ्यायची आहे। यामध्ये बोर, बिबवा, बिब्याची फुलं, वाळू, ककडी, जाम, डाळा, वालाची शेंग, वाटाण्याची शेंग, गाजर अशा प्रकारे मी इथं घेतलेलं आहे। बीट आहे माझ्याकडे म्हणून ते सुद्धा घेतलेलं आहे। बऱ्याच ठिकाणी बीट अशा प्रकारे ठेवत नाहीत, पण आपण हरतालिकेच्या पूजेवेळेस सुद्धा आपण मुळा वगैरे ठेवलं जातं, कारण ह्या कंदमुळाचा प्रकार आहे, हा ठेवला तरीही काही अडचण नाही। ऊस, बोर, जाम अशा पद्धतीने तुमच्याकडे जे काही आहे तेच ठेवू शकता। त्यानंतर आपण जर सकाळीच लवकर आंघोळ करून तिळाची टिकली लावली असेल तर ठीक, नसेल तर पूजा करत असताना तिळाची टिकली सुद्धा तुम्ही लावू शकता। यानंतर तुम्ही एका वाटीमध्ये तीळ ठेवायचे आहे, तिथं हलव्याचा जो तिळगुळ आहे ते सुद्धा ठेवून घेतलेला आहे आणि सूर्यनारायणासाठी मी थोडंसं इथं दूध ठेवलेलं आहे, कारण हे आपण प्रसाद स्वरूपात देणार आहोत। आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा ठेवून घ्यायचा आहे। विड्याच्या पानावरती तुम्हाला पूर्ण वंटीचे सामान ठेवून घ्यायचं आहे। ते शक्य नसेल तर तुम्ही 1 सुपारी ठेवली तरीही चालेल। दक्षिणा म्हणून आपण 1 रुपयाचं नाणं सुद्धा ठेवून घेतलेलं आहे। या प्रकारे तुमच्याकडे जर साचा असेल तर साच्यानं तुम्ही सूर्यनारायण काढून घ्यायचा आहे, किंवा नसेलच तर तुम्ही हातानं सुद्धा काढू शकता। तर मी इथं सूर्यनारायणाचं आणि रथसप्तमीचे हे दोन्ही पण साचे मी घेतलेले आहेत। जर नसेलच आपल्याला रांगोळी वगैरे काढता येत तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा घेऊ शकता। अशा प्रकारे मी ही पूजा करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला ही पूर्ण पूजा स्थापित झाल्यावरती
त्या जी काही आपण फळं घेतलेली आहे ते यावरती ठेवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ही आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. आता तुमच्याकडे 1 रानुबाई काढली जाते का 2 रानुबाई काढली जाते ते तुम्ही व्हिडिओमध्ये नक्कीच मला कमेंटमध्ये सांगू शकता. या पद्धतीने ही आपण जी पूजा आहे व्यवस्थित मांडून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण ही पूजा करून घ्यायची आहे. या पद्धतीने मी सगळे जे काही आपल्याकडे फळे आहेत ते ठेवून घेतलेले आहेत. यामध्ये आपल्याला झेंडूची फुले आणि करडीचं फुल नक्कीच व्हायचं आहे. मिळालं तर ठीक, नाही मिळालं तर नाही वाहिलं तरी चालतं. जे काही आपल्याकडं मनोभावे आपण पूजा केली हे देवाला अर्पण करणं हे खूप महत्त्वाचं असतं. मनात भाव असेल तर सगळ्या गोष्टी सार्थक ठरत असतात. या पद्धतीने मी पूजा तयार करून घेतलेली आहे. तुमच्याकडे ज्या पद्धतीने केली जाते किंवा यातील तुम्हाला काही माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने सुद्धा करू शकता. यानंतर आपल्याला दिवस मावळण्याच्या अगोदर जेवण करायचं आहे आणि देवाला सुद्धा नैवेद्य लवकर दाखवून घ्यायचा आहे. कारण बऱ्याच ठिकाणी असं म्हणलं जातं की दिवस मावळल्यानंतर अजिबात पाणी सुद्धा ग्रहण केलं जात नाही, अन्न तर दूरच राहिलं. तर असे काही भरपूर नियम पाळणारे सुद्धा लोक आतापर्यंत आहेत. आपण पाळत असाल तर ठीक, नसेल तर शक्यतो आपण जेवण जे आहे ते लवकर करून घ्यायचं. आणि बऱ्याच ठिकाणी वांग्याची भाजी आजच्या दिवशी खाल्ली जाते, रविवारी खाल्ली जाते, किंवा खिचडी आणि वांग्याची भाजी किंवा खिचडीमध्येच वांग टाकून कशा ना कशा स्वरूपामध्ये आपण वांग्याचा आहार घेतला जातो. या पद्धतीने तुमच्याकडे नियम असेल तर तुम्ही वांग घेऊ शकता, नसेल तर या पद्धतीने तुम्ही नैवेद्याचं ताट तयार करून या पद्धतीने तुम्ही भरपूर असं ताट भरून ठेवू शकता देवासमोर, किंवा मग या पद्धतीने छोटंसं तुम्ही नैवेद्य ठेवू शकता. मी भरपूर असं ताट भरून नैवेद्य ठेवत असते आणि नंतर मुलांना हे ताट जेवायला देत असते. कारण हे अन्न व्यर्थ जायला नको. कारण आपल्याकडे जर एखाद्या वेळेस बऱ्याच ठिकाणी गायी येत नाहीत किंवा पक्षी प्राणी काही मिळत नाहीत, त्यावेळेला हे वाया जायला नको. त्यासाठी आपण हे ताट नंतर अर्ध्या तासाने किंवा 1 तासाने जेवायला आपण स्वतः घेतलं तरीही चालतं. या पद्धतीने जे देवासमोर ठेवलेला प्रसाद आपण नक्कीच खाऊन समाधानी राहाल. अशा पद्धतीने ही कहाणी आहे. आणि उपवास सोडायच्या अगोदर ही आपल्याला कहाणी करायची असते. जर आपल्याला संपूर्ण कहाणी ऐकणं शक्य नसेल तर आपण 5 शब्दाची ही कहाणी नक्कीच करू शकता आणि ती सहज चलत फिरत कोणालाही शक्य होईल आणि जमेल सुद्धा. मी कहाणी सांगते, तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या. जाई जुळीचा मळा 7 समुद्राचे पाणी, जाई जुळीचा मळा 7 समुद्राचे पाणी. ऐका सूर्यनारायण आदित्य रानुबाईची कहाणी. आणखी एक कहाणी आहे ती सुद्धा सांगेल तुम्हाला. गाईगुरीच्या मळ्यात 7 समुद्राचे पाणी, गाईगुरीच्या मळ्यात 7 समुद्राचे पाणी. असेल आदित्य रानुबाई शहाणी तर सांगेल 5 शब्दाची कहाणी. या 2 कहाणी या पद्धतीने आपण जी कहाणी आहे ती 5 शब्दामध्ये सांगितलेली आहे. जर तुम्हाला वेळ भरपूर असेल तर तुम्ही नक्कीच मोठी कहाणी सुद्धा ऐकू शकता. आपल्या चॅनलवरतीही 2 व्हिडिओ अपलोड आहेत. जर तुम्हाला शक्य नसेलच ऐकायला किंवा सांगायला तर तुम्ही एखाद्या प्रकारे मध्ये व्हिडिओ लावून ठेवला तरीही चालेल. सांगा किंवा ऐकवा. या दिवशी आपल्याला हे करणं खूप महत्त्वाचं असतं. अशा पद्धतीने आपण देवाला नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर आपण कहाणी पूर्ण झाल्यावरती हा आपल्या व्रताचा वसा पूर्ण होतो. जसा राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कुणालाही होऊ नये, ही 60 अवताराची कहाणी.